Good morning, friends. Today we will continue to discuss the unit number 2, which is titled as Organizational Ethics. Friends, this particular unit tells us that what are the various important ethics which are related, which are important, which are significant for any organization. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला त्याची काहीतरी नैतिक मूल्ये किंवा त्याची काही विशिष्ट अशी तत्त्व आहेत, ती तत्त्व आपण समजून घेतली पाहिजेत आणि त्या तत्त्वांच्या अनुषंगानं आपण काम केलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपण एक्सप्लॉयटिव्ह, मॅनिप्युलेटेटिव्ह, देन होलिस्टिक, बॅलन्स्ड अशा प्रकारची इथिक्स कोणकोणते आहेत ते देखील पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. या डायग्रॅमच्या मदतीनं आपण आणखी त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. आता त्याचा दुसरा पार्ट म्हणून, त्याचा सेकंड हाफ म्हणून या ठिकाणी आपण हे जे कॉर्पोरेट कोड ऑफ इथिक्स म्हणजे कॉर्पोरेट लाईफमध्ये म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटच्या वर्किंगमध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ह्याची काहीतरी एक निश्चितपणानं अशी एक डेफिनेशन असते किंवा निश्चितपणानं असं त्याची काही तत्त्व असतात, नियमावली असते की त्याचा आपण फॉलो चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. तर ते काय नेमकं आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. कॉर्पोरेट कोड ऑफ इथिक्स काय म्हटले बघा. Corporate ethical codes can be defined as the standards and beliefs of an organization. These standards and beliefs are made by the managers of the organization. These ethical codes can be used to adjust the thinking and attitude of the individuals in the organization. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाची विचार करण्याची क्षमता आणि प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन हा त्याच्या वैयक्तिक संस्कारांवर, वैयक्तिक जडणघडणीवरती अवलंबून असतो. त्यानं जे शिक्षण घेतलेलं आहे, तो ज्या वातावरणात राहिलेला आहे, त्या वातावरणामध्ये त्याची जी जडणघडण झालेली आहे, त्याच्यातून त्याची जी इथिक्स आहेत किंवा त्याची नैतिक मूल्ये जी आहेत ती डेव्हलप झालेली असतात. परंतु एखाद्या कॉर्पोरेट लाईफच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही आपल्याला जर डेव्हलप करायचे असतील, त्या ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातून, त्या ऑर्गनायझेशनच्या प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून जर डेव्हलप करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही निश्चितपणानं ट्रेनिंग किंवा शिक्षणाची त्या ठिकाणी गरज असते. आणि हे जर त्याला दिलं तर निश्चितपणे त्यामध्ये बदल होऊ शकतो. त्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, व्यक्तीच्या दृष्टिकोनामध्ये त्या ठिकाणी चांगला बदल घडून येऊ शकतो. आणि हेच आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढं काय म्हटलं बघा. इथिक्स कोड्स ऑफ द ऑर्गनायझेशन्स आर डिफरंट फ्रॉम द रूल्स ऑफ द इथिक्स. इथिकल रूल्स आर द रिक्वायरमेंट्स अकॉर्डिंग टू विच ॲन इंडिव्हिज्युअल ॲक्ट्स. लक्षात ठेवा, इथिकल रिक्वायरमेंट्स किंवा इथिकल रूल्स काय आहेत तर माणूस ज्या पद्धतीनं तो वागतो, ज्या पद्धतीनं तो इतरांशी बिहेव करत असतो, हे त्याची जे वागण्याची पद्धत असते किंवा आपण मराठीमध्ये त्याला वागण्याची तऱ्हा म्हणतो. तर ही तऱ्हा म्हणजे काही निगेटिव्ह आहे असं नाही, वागण्याची पद्धत असते. तर ही जी वागण्याची पद्धत आहे तर त्याच्या विशिष्ट अशा जडणघडणीमध्ये त्यानं जी नैतिक मूल्ये आत्मसात केलेली आहेत त्याच्यावरती ती अवलंबून असतात. आणि मग ह्यासाठी काय सांगितले पहा. स्नॉयोबॅन्स अँड ज्वेल डिफाईन 3 एलिमेंट्स टू इम्प्लिमेंट द इथिकल बिहेवियर इन द ऑर्गनायझेशन. दीज एलिमेंट्स आर. मग आता ह्याच्यासाठी तुमच्या बिहेवियरवरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत की जे तुमच्या वर्तनाला त्या ठिकाणी परिवर्तित करू शकतात किंवा बदल घडवू शकतात. इम्प्लिमेंटिंग द कॉर्पोरेट इथिकल कोड. लक्षात घ्या की तुमच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं कॉर्पोरेट कोड, इथिकल कोड, एक नैतिक मूल्यांचा असा प्रकारचा एक नियमावली त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता आली पाहिजे, अंमलबजावणी करता आली पाहिजे. इंट्रोड्युसिंग ॲन इथिक्स कमिटी. लक्षात ठेवा, संस्थेमध्ये कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये एक कमिटी अशी असली पाहिजे की त्यांनी अतिशय आदर्शाद्य अशा पद्धतीची बिहेवियरची एक पॅटर्न किंवा बिहेवियरची एक पद्धती त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. आणि हे या कमिटीनं इतरांना सांगितलं पाहिजे की जी त्या लोकांनी फॉलो करणं गरजेचं असतं. इंट्रोड्युसिंग अ मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम दॅट इन्क्लूड्स इथिक्स ट्रेनिंग. मॅनेजमेंटनं त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम पण घेतला पाहिजे की ज्याच्यामधून त्या लोकांना ट्रेन करून त्यांना चांगल्या पद्धतीची तत्त्व काय आहेत हे समजावून सांगून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे. सो दिस इज द कॉर्पोरेट कोड ऑफ इथिक्स. रिमेंबर दॅट व्हेनेवर वी आर थिंकिंग अबाउट डेव्हलपमेंट ऑफ ॲन ऑर्गनायझेशन ऑर डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स इन द ऑर्गनायझेशन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दे शुड हॅव द कॉर्पोरेट कोड ऑफ इथिक्स. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट पार्ट.
Organizations can handle the issues of ethics by incorporating the code of business conduct in the corporate structure. These business codes can be used to advise and guide and regulate the behavior of the individuals in the organizations. Organizations can translate the human core values into business codes by using some specific guidelines. Many organizations have formulated codes of ethics for their employees. Most of these codes are very different and some are similar. These formulated codes of the ethics can be used as a tool for developing ethical conduct. Some of the ethical codes formulated by organizations are. आता या ठिकाणी काही संस्थांनी जे स्वतःचे असे काही इथिक्स त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत किंवा जे त्यांनी स्वतःची काही नियमावली तयार केलेली आहे, तर त्या नियमावलीमुळे त्यामध्ये त्यांनी काय काय तयार केलेलं आहे किंवा त्यामध्ये काय काय त्यांनी इनकॉर्पोरेट केलेलं आहे, तर त्यामध्ये इथिकल कोड्स फॉर डिसिप्लिन, शिस्तीचे काही नियम तयार केलेले आहेत. प्रॉपर कोड ऑफ ड्रेसिंग म्हणजे आपला वेश कसा असला पाहिजे याच्यासाठी पण काही नियमावली त्यांनी तयार केलेली आहे. अवॉइडिंग अब्युझिव्ह लँग्वेज ऑर ॲक्शन्स म्हणजे आपण वर्क प्लेसवरती वाईट शब्दांचा शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करू नये किंवा वाईट शब्द वापरात आणू नयेत. वापरले तर त्याच्यावरती त्या ठिकाणी ॲक्शन त्या ठिकाणी घेतली जाते आणि म्हणून यासाठी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला अब्युझिव्ह लँग्वेज वर्क प्लेसवरती वापरता येणार नाही किंवा करू नये. पंक्च्युॲलिटी वेळेचं भान असलं पाहिजे, वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण वेळेमध्ये आलं पाहिजे, वेळेमध्ये गेलं पाहिजे. कारण जर पंक्च्युॲलिटी त्या ठिकाणी असली नाही तर त्या ठिकाणी संस्थेला कोणताच फायदा होणार नाही किंवा संस्था त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकणार नाही आणि म्हणून पंक्च्युॲलिटी असली पाहिजे, वेळेचं नियोजन केलं पाहिजे. लिगॅलिस्टिक इथिकल कोड्स कायदेशीर त्या ठिकाणी वागणं असलं पाहिजे, आपण कायदेशीर वागलं पाहिजे. कोणत्याही नियमाच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी वागणं चुकीचं आहे. आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे, कायद्याचा त्या ठिकाणी कोणतेही उल्लंघन करता कामा नये अशा पद्धतीचे कोड्स असतात. ऑलवेज फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द सुपरवायझर्स आपले जे वरिष्ठ आहेत त्यांनी दिलेले आदेश प्रामाणिकपणे पाळले पाहिजे, त्या पद्धतीनं कामकाज केलं पाहिजे. परफॉर्मन्स ऑफ द फेअर परफॉर्मन्स अप्रायझल्स आणि चांगलं जर परफॉर्मन्स दाखवला तर तुमचं जे मूल्यमापन केलं जातं तर ते योग्य केलं जाईल आणि त्याच्यासाठी आपला परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट दर्जाचा ठेवणं गरजेचं आहे. पर्सनल अँड कल्चरल इथिकल कोड्स लक्षात ठेवा, वैयक्तिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीच्या काही नियमांचाही त्यामध्ये समावेश केला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर आपण ह्या दिलेले जे नियम आहेत, हे जी कमिटी एखाद्या संस्थेमध्ये काम करत असते त्या कमिटीचं हे काम आहे की त्यांनी संस्थेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नियमावली तयार केली पाहिजे आणि ही नियमावली त्या संस्थेमधले जे कोणी एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजपर्यंत पोहोचवली पाहिजेत. अँड लेट देम read those rules and regulations and ethics and ask them to follow all the ethics which are very much useful for their development as well as the development of the institute. लक्षात ठेवा, कोणत्याही संस्थेच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलची डेव्हलपमेंट ही महत्त्वाचीच असते आणि त्यासाठी हे जे कोड्स आहेत तर ह्या कोड्सचा वापर कोणते कोणते कोड्स आहेत पुन्हा एकदा मी रिपीट करतो. इथिकल कोड्स फॉर डिसिप्लिन शिस्तीचे नियम, प्रॉपर कोड ऑफ ड्रेसिंग वेश परिधान करण्याचे जे काही नियम असतील तर ते नियम, अवॉइडिंग अब्युझिव्ह लँग्वेज ऑर ॲक्शन्स वाईट पद्धतीचे शब्द किंवा शिवीगाळ त्या ठिकाणी वर्कप्लेसवरती टाळणे, पंक्च्युॲलिटी अतिशय काटेकोरपणे वेळेमध्ये त्या ठिकाणी येणं आणि वेळेमध्ये जाणं ह्या गोष्टी आहेत. लिगॅलिस्टिक इथिकल कोड्स म्हणजे योग्य पद्धतीचं कायदेशीर नियमांचं पालन करणं, ऑलवेज फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सुपरवायझर वरिष्ठांचा आदेश पालन करणं, परफॉर्मन्स ऑफ फेअर परफॉर्मन्स अप्रायझल्स अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कामाची उंची गाठणं, पर्सनल अँड कल्चरल एथिक्स वैयक्तिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीचे काही नियम. तर या नियमांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे की जे नियम आपल्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे इन्स्टिट्यूशनमध्ये त्या ठिकाणी उपयोग पडू शकतो किंवा इन्स्टिट्यूटच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी उपयोग पडू शकतो. नॉट युजिंग ऑफिशियल प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज हे लक्षात घ्या. आणखी काही नियम आहेत त्यामध्ये कार्यालयाची जी प्रॉपर्टी आहे किंवा कार्यालयाचं जे साहित्य आहे ते बऱ्याच वेळा असं दिसतं की कार्यालयातले काही साहित्य लोक घरी घेऊन जातात आणि त्याचा वापर वैयक्तिक कामासाठी करतात. अतिशय चुकीची बाब आहे. लक्षात ठेवा, आपण दोन गोष्टींमध्ये फरक केला पाहिजे. आपलं घर आणि आपलं वर्क प्लेस किंवा आपली ड्युटी ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला तफावत करता आली पाहिजे आणि प्रायोरिटी आपण कशाला दिली पाहिजे तर आपल्या ड्युटीला दिली पाहिजे, आपल्या कामाला दिली पाहिजे.
कारण जर आपलं काम असेल तरच आपली रोटी चालणार आहे, तरच आपलं उदरनिर्वाह होणार आहे, आपलं कुटुंब चालणार आहे, त्याच्यावरती आपल्या मुलाबाळांचा संसार पूर्ण त्या ठिकाणी अवलंबून असतो. आणि हे जर आपण लक्षात नाही घेतलं तर ते मात्र अतिशय चुकीचं होणार आहे. आणि त्यासाठी आपण कार्यालयातली जी प्रॉपर्टी आहे किंवा कार्यालयाचं जर काही मालमत्ता आहे त्याचा वापर आपल्या वैयक्तिक गोष्टींसाठी आपण करता कामा नये. परफॉर्मन्स ऑफ द गुड क्वालिटी ऑफ वर्क, लक्षात ठेवा, जर मगाशीच मी सांगितलं की अतिशय उत्कृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी कामाची उंची गाठणं किंवा कामाची क्वालिटी देणं हे प्रत्येक वर्करचं किंवा प्रत्येक एम्प्लॉईचं कर्तव्यच असतं, पण ते सुद्धा इथिक्समध्ये त्या ठिकाणी येतं. हॅविंग इनिशिएटिव्ह, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा जो उत्साह आहे तो प्रत्येक एम्प्लॉईनं दाखवला पाहिजे. कॉन्झर्वेशन ऑफ द रिसोर्सेस अँड प्रोटेक्शन ऑफ द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट, लक्षात ठेवा, आपल्याकडे जे स्रोत उपलब्ध आहेत, आपल्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत त्याचं संगोपन करणं आणि त्याचबरोबर क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करणं. आपल्याकडे जे वातावरण असतं, आजूबाजूला जे पर्यावरणाची झाडं फुलं असतात किंवा वातावरण आजूबाजूला जे काही नैसर्गिक त्या ठिकाणी वातावरण असतं तर त्याचं रक्षण करणं हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की व्हॉट आर द कोर्स ऑफ द इथिक्स. म्हणून या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना त्या संस्थेनं त्यांची एक कमिटी तयार केली पाहिजे की ज्या कमिटीनं स्वतःची काही इथिक्स त्या ठिकाणी संस्थेसाठी तयार केली पाहिजेत आणि त्या इथिक्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती पोहोचवली पाहिजेत आणि त्या एम्प्लॉईजकडून ती फॉलो करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आता थोडंसं आपण पुढं जाऊन ह्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत हे ॲडव्हान्टेजेस आपण अभ्यासणार आहोत. या ॲडव्हान्टेजेसचा विचार करत असताना लक्षात ठेवा, कोणत्याही नियमाचं पालन केलं तर कधीही तोटा होतच नाही. वी आर ऑलवेज in the positive place when we are following the rules and regulations. If we are not following, then we are supposed to submit the fine or we have to submit the fine to the government or to the organization. लक्षात ठेवा, जर नियमांचं पालन केलं तर आपल्याला दंड भरण्याची, समजा उदाहरणार्थ एखादा सिग्नल आपण तोडला तर त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आपल्याला काही फाईन करतो. म्हणजेच काय, नियमांचं जर पालन केलं नाही तर आपल्याला दंड भरावा लागतो. त्यामुळं आपण कोड ऑफ इथिक्स जे आहेत संस्थेमध्ये काम करत असताना असेल किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये असेल तर आपण ते नियम पाळले पाहिजेत. ते पाळले तर आपण डेव्हलप त्या ठिकाणी चांगलं होऊ शकतो. कोड ऑफ इथिक्स कॅन बी यूज्ड टू हँडल द आउटसाइड प्रेशर. लक्षात ठेवा, बाहेरून काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर्स येत असतात. संस्थेमध्ये काम करत असताना काही पॉलिटिकल प्रेशर येतं, काही वेळा सोशल प्रेशर असतं, काही वेळा काही लोकांचं जे वेगळ्या पद्धतीनं माल प्रॅक्टिसेस करत असतात त्यांचंसुद्धा प्रेशर येऊ शकतं. तर या लोकांचं प्रेशर जर टाळायचं असेल तर आपल्याकडं कोड ऑफ इथिक्स असणं गरजेचं आहे की जे आपल्याला ह्या बाहेरच्या प्रेशरला थोपवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर करता येऊ शकेल. आमच्याकडं हे नियम आहेत, ह्या नियमांच्या अधीन राहून आम्ही काम करतो आणि त्यामुळे तुम्ही जे चुकीचं सांगताय ते आम्ही करू शकत नाही, अशा पद्धतीचा डायरेक्ट आपण नकार देऊ शकतो किंवा आपण त्यांना थांबवू शकतो. दुसरी महत्त्वाचा ॲडव्हान्टेज कोणता आहे तर दे कॅन ऑल्सो बी यूज्ड इन मेकिंग ओव्हरऑल स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. लक्षात ठेवा, जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते धोरणात्मक निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेण्यासाठी या कोड ऑफ इथिक्सचा वापर करता येतो. दिस कोड्स कॅन बी यूज्ड टू डिफाईन अँड इम्प्लिमेंट द पॉलिसीज ऑफ द ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रीब्यूट द वर्क बिटवीन द एम्प्लॉईज. आपल्यामध्ये एखाद्या संस्थेत कामाचं विभाजन असेल तर ते विभाजन करण्यासाठी सुद्धा या कोड ऑफ इथिक्सचा वापर करता येऊ शकतो. कोड ऑफ इथिक्स कॅन बी यूज्ड टू ऑप्टिमाइज द पब्लिक इमेज अँड कॉन्फिडन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा की आपल्याला कोड ऑफ इथिक्सचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे तर समाजामध्ये आपल्या संस्थेची उंची गाठण्यासाठी, त्याचबरोबर वैयक्तिक उंची गाठण्यासाठी आणि आपल्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी या कोड ऑफ इथिक्सचा देखील वापर करता येऊ शकतो. दे कॅन बी यूज्ड टू इन्क्रीज द स्किल्स अँड नॉलेज ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. लक्षात ठेवा, या कोड ऑफ इथिक्सचा आणखी एक ॲडव्हान्टेज काय आहे तर आपल्यामध्ये स्किल आणि नॉलेज म्हणजे कौशल्य आणि ज्ञान ह्याचं जे इम्प्रूव्हमेंट आहे किंवा याची जी वाढ आहे ती वाढ करण्यासाठी आपण करू शकतो. कोड ऑफ इथिक्स कॅन ऑल्सो बी यूज्ड टू रिस्पॉन्ड टू द डिफरंट इश्यूज ऑफ द स्टेक होल्डर्स. लक्षात ठेवा, काही स्टेक होल्डर्स आपल्या संस्थेशी निगडीत जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत किंवा आणखी कुणी स्टेक होल्डर असतील, संबंधित अशा पद्धतीचे लोक असतील तर यांना रिस्पॉन्ड करण्यासाठी किंवा यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या कोड ऑफ इथिक्सचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर
These codes of ethics can be used to discourage improper requests from the employees. काही वेळा एम्प्लॉईज चुकीच्या पद्धतीच्या मागण्या करत असतात आणि ह्या मागण्या जर टाळायच्या असतील तर या कोड ऑफ इथिक्सचा सुद्धा वापर करता येऊ शकतो किंवा कोड ऑफ इथिक्समध्ये हे बसत नाही. आपण सरळपणे त्या ठिकाणी म्हणू शकतो की तुम्ही जे रिक्वेस्ट करताय, तुम्ही जी मागणी करताय ती आपल्या नियमावलीमध्ये बसत नाही. ती जर बसत असती तर आम्ही जरूर मान्य केली असते. म्हणजे काय, बऱ्याच वेळा काही विद्यार्थी अननेसेसरी शिक्षकांकडे मागणी करतात की बाबा आमचे काही गोष्टींची आम्हाला फॅसिलिटी दिली पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल इंटरनेटचा अनलिमिटेड वापर असेल किंवा त्या ठिकाणी आणखी काही हॉस्टेलमधल्या ज्या फॅसिलिटीज आहे अननेसेसरी मुलं मागणी करत असतात. तर अशा वेळी आम्ही शिक्षक लोक त्या ठिकाणी सांगत असतो की कॉलेजचे जे नियम आहेत, जी नियमावली आहे, त्या नियमावलीमध्ये हे जर बसत नसेल तर आम्ही ते देऊ शकत नाही. म्हणजे आम्ही हे टाळतो का, तर त्या ठिकाणी कोड ऑफ इथिक्समध्ये हे बसत नाही आणि मग हे जर बसत नसेल तर त्या ठिकाणी आपण ते देऊ शकत नाही असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. दे कॅन अल्सो स्ट्रेंथन द एंटरप्राइज सिस्टम. लक्षात ठेवा, उद्योजकतेची जी सिस्टम असते किंवा जी एक रचना असते किंवा एक त्या ठिकाणी मेकॅनिझम असतं, तर हे मेकॅनिझम स्ट्रेंथन करण्यासाठी किंवा अतिशय सामर्थ्यवान बनवण्यासाठी, ताकदवान बनवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा फायदा घेता येऊ शकतो. अँड देअरफॉर these code of ethics are very much important for development of any organization, and we have to follow the persons, the employees, the individuals who are the members of that particular organization have to follow the code of ethics, and that is why organizational ethics are very much important in the present scenario, and we have to remember this code of ethics and we have to follow this code of ethics. So with these words I conclude today's lecture. Thank you so much.